राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि 8 दिवसावर विधान परिषद निवडणूक आलेली आहे. आपल्यासोबत काँग्रेस नेते आमदार नाना पटोले आहेत. भाऊ, काय सांगाल? सत्ताधारी म्हणतात की आमच्याकडे संख्याबळ आहे, गोंदिया भंडारा विधान परिषद निवडणूक आम्हीच जिंकू. आहेच ना, संख्याबळ त्यांच्याजवळ जास्त आहे, पण शेतकऱ्यांवर सातत्यानं जे राज्यातलं सरकार आहे भाजपचं ते अन्याय करते आहे हे तर सगळ्यांनाच पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे महागाईचा जो कळस गाठलेला आहे त्याच्यात सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं तेही लोकांना कळते आहे. त्यामुळे संख्याबळ जास्त असले तरी या अन्यायाच्या विरोधात आम्ही लढायची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे. तो सगळ्या वोटर्सना भेटतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये चमत्कार होईल. आणि दुसरं खरं तर एक गोष्ट आपण पाहिली असेल की भाजपचं एक मला कळत नाही. भाजपवाले बोंबीच्या ढेंडापासून सांगतात की आमच्याजवळ बहुमत आहे. मग बहुमत असेल तर मग अशा वेळेस जे सचिन त्यांचा एक उमेदवार ठेवला ना, कुंभलकर, तो भाजपचा ओरिजिनल कॅन्डिडेट आहे. त्याला सपोर्ट न करता राष्ट्रवादीचं जो जिल्हा परिषद सदस्य आहे अविनाश ब्राह्मणकर, ते राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्याला हे कसं मदत करतात हे कळायला कारण नाही. मग मला असं कळतं की भाजप आपल्या लोकांवर अन्याय करते आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करून भाजपचा उमेदवार आहे असं सांगत असतील तर हे लोकांची दिशाभूल करण्याचं काम भाजप करते का? आणि भाजपचे जे वोटर्स आहेत त्यांनाही आता या सगळ्या गोष्टीचा विचार पडलेला आहे असं मला वाटतं आहे. राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांवर दबाव टाकले जात असल्याचे आरोप होत आहे. बिलकुल असेलच, कारण की आपण पाहिलं की आमचे जे उमेदवार नरेश ईश्वरकर आहेत त्यांच्या घरावर पूर्ण पोलीस पाठवले. स्वतः SP रात्री 1:30 वाजता त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेत आणि एखाद्या आतंकवाद्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेप्रमाणे या ठिकाणी आपण भंडारा जिल्ह्यात ते चित्र पाहिलेलं आहे. म्हणजे जंगलराज भंडारा गोंदियात आणण्याचं काम या सरकारने केलं पोलिसांच्या माध्यमातून हे आपल्याला कळते आहे. तर तसंच महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये झालं असेल असं मला वाटतं. जेव्हा आमच्या पक्षाची बैठक होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टीवरची चर्चा केली जाईल. भाऊ, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर इंडिया आघाडी पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहे आणि संजय राऊत म्हणतात की शरद पवारांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचं नेतृत्व त्यांना मिळावं. की काँग्रेसच आता देशामध्ये हे नेतृत्व करते आणि सगळे काँग्रेस सोबत जोडावं असं संजय राऊतांचं मत. आणि खूप वर्षानंतर ते संजय राऊत मुख्य मुद्द्याला त्यांनी घेतलेला आहे असं मला म्हणावं लागेल. आणि एक चांगल्या घडामोडी पूर्ण देशामध्ये राहुल गांधीजी आणि खरगेंजीच्या नेतृत्वात आणि सोनिया गांधीच्या नेतृत्वात होते आहे. तर मला असं वाटतं की जे संजय राऊतांनी आवाहन केलेलं आहे त्यांना मी मनापासून त्यांचा धन्यवाद करतो. आणि तिथपर्यंत, कारण की हे नाही झालं तर उद्या आज जे काही देश विकण्याचा सपाटा जे नरेंद्र मोदींनी 12 वर्षात केला तर उद्या देश आणि देशाचं संविधान सगळंच संपवेल अशी परिस्थिती या देशात झाली. आणि म्हणून संजय राऊतांनी जे आवाहन केलं त्याला आमचं समर्थन आहे. तर हे होते काँग्रेस नेते नाना पटोले. नितीन कुथे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.